कार्तिकी यात्रा 2025च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, तानाजी सावंत, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समिती सदस्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व मान्यवर उपस्थित होते। राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून 32,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समितीची स्थापना केल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली। बळीराजावर आलेले अरिष्ट दूर कर, त्यांना सुख समाधानाचे दिवस येऊ दे असे साकडे पांडुरंगाला घातले असल्याचे त्यांनी सांगितले। राज्य परिवहन महामंडळामार्फत मानाच्या वारकऱ्यांना वर्षभर एसटीचा प्रवास करण्यासाठी मोफत पास दिला जातो। यापुढील काळात या वारकऱ्यांना कायमस्वरूपी एसटीचा मोफत पास देण्यात येणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे आलेली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाची जागा आणखी पुढे 30 वर्ष राहील असा करार लवकरच करण्यात येणार आहे। तसेच सर्वे नंबर 161 मधील जागा मंदिर समितीला देण्याबाबतचा प्रस्ताव पुढील महिन्यात नगर विकास विभागाला सादर करावा, त्याबाबतचाही निर्णय तात्काळ घेण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली। आपल्या राज्याने सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम करून प्रथम क्रमांकावर राहावे, विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्याच्या विकासाची पताका सर्वत्र फडकवावी यासाठी शासन कटिबद्ध आहे। त्यामुळे चंद्रभागा नदीसह सर्व नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे। यावर्षीच्या कार्तिकी वारीमध्ये भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त 5 कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगून राज्यातील सर्व भाविकांना कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या। मानाच्या वारकऱ्यांचे अभिनंदन केले। यात्रा कालावधीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार आणि स्थानिक प्रशासन यांनी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे कौतुक केले। प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर, त्यांच्या पत्नी सुशीलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली। यावर्षी प्रथमच मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात या 2 शालेय विद्यार्थ्यांना मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तयार केलेल्या दैनंदिनी 2026 चे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले, तर आभार कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मानले। हा आपला हक्काचा चॅनल एजी न्यूज, संपादक अंबादास गज्जर या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।